त्यानंतर त्यांनी घेतलाय क्षेत्ररक्षणाचा इथे मात्र निर्णय. हा घेतलेला निर्णय कितपत योग्य ठरवला जाईल. गोलंदाजांना इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. 500 कोडली संघाचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये हा संघ अशा प्रकारे असेल. रवी सर असतील, अमोल शिरट्टी असतील, त्याचबरोबर रोहन मोरे, देवराज मेटके, मॅन फ्रॉम ज्योतिबा, ज्योतिबाचा सुपरस्टार म्हणून ज्याला ओळखलं जातं देवराज मेटके हे देखील खेळताना दिसतील. सुरेश कांबळे कवठे महाकाळचा एक दर्जेदार खेळाडू हा देखील या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. अविनाश वाघमारे, मॅन फ्रॉम रांजणी, फिरोज मुजावर कवठे महाकाळचा अजून एक दर्जेदार खेळाडू, त्याचबरोबर अभिजित कटारे, सुभाष काळे, सुरेश भोसले आणि त्याचबरोबर वैभव भोसले. वैभव भोसले हे देखील नाव गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये चर्चेत राहिले. गेल्या वर्षी याच एमजी ट्रॉफी मध्ये देखील चांगला खेळ वैभव भोसलेने देखील केला. फ्रॉम कवठे महाकाळचा अजून एक दर्जेदार खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच शाहूवाडीचा संघ. तो देखील जर पाहायला गेला तर आनंद मगदूमच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ. आनंद मगदूम म्हणजेच मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू. नक्कीच शाहूवाडीचं नाव या खेळाडूने देखील मुंबई परिसरामध्ये मोठ्या आदराने घ्यायला भाग पाडले असा खेळाडू आहे. आजच्या दिवसातील पहिली लढत इथे मात्र सुरुवात होते. पहिला चेंडू टाकण्यासाठी मॅन फ्रॉम कवठे महाकाळचा सुपरस्टार म्हणून ज्याला ओळखलं जातं, सांगली जिल्ह्याचा अभिमान म्हणजेच इथे मात्र वैभव भोसले गोलंदाजी मार्क वरती आलाय. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल आणि त्याच्याच विरोधात इथे मात्र बॅटिंग करण्यासाठी इथे संतोष मगदूम आणि त्याचबरोबर वरती एक लेफ्ट आर्म घातक फलंदाज उत्कर्ष कोटावडे हे देखील नाव चर्चेत राहिले. कोल्हापूर विभागामध्ये पहिला चेंडू अप्रतिम टाकलाय वैभव भोसलेचा पहिला चेंडू. फ्रॉम कवठे महाकाळ सांगली जिल्ह्यातील एक दर्जेदार खेळाडूच्या यादीमध्ये ज्या खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जातं असा खेळाडू. हो, चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. बोटांची जादू जी आहे ना ती इथे मात्र दाखवली जाते वैभव भोसलेच्या माध्यमातून. महाकाली चषक आणि या महाकाली चषकामध्ये या खेळाडूचा राहिलेला खेळ. नक्कीच मे महिन्यामध्ये ही स्पर्धा झाली होती. टेनिस बॉल वरती ही स्पर्धा खेळवली गेली होती आणि त्यामध्ये देखील चांगलं खेळ दाखवलं होतं या खेळाडूने. हो, काय चेंडू टाकलाय. वेग आहे, अचूकता, दोन्हींचं मिश्रण या एकाच चेंडूवरती पाहायला मिळालंय. थोडस जर पाहायला गेलं तर उत्कर्ष कोटावडे ज्या खेळाडूकडे अनुभवाची शिदोरी आहे असा खेळाडू तिथे मात्र थोडस कानमंत्र देतो संतोष मगदूमला. फ्रॉम शाहूवाडीचे खेळाडू एकत्रित आलेत आणि एक दर्जेदार खेळ करण्यासाठी ते देखील सज्ज झालेत. या संघामध्ये किशोर कांबळे सारखा एक दर्जेदार खेळाडू हा देखील आहे. फुलटॉस आहे, फुलटॉस वरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु इथे मात्र डीपला प्रोटेक्शन आहे. रिझन मध्ये आपण फटका केला आणि त्यानंतर एकेरी धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेले तर धावसंख्येचा इथे मात्र श्री गणेशा केलाय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली वैभव भोसलेची. 4 चेंडू टाकले आणि या 4 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्ची केली. पहिले 3 चेंडू इथे मात्र निर्धाव टाकले आणि त्यानंतर 4थ्या चेंडूवरती इथे एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आलंय संतोष मगदूमला. कशा प्रकारे इथे गोलंदाजी केली जाईल. उत्कर्ष कोटावरेच्या विरोधात एक लेफ्ट आर्म फलंदाज आहेत आणि त्याची बॅट देखील या हंगामामध्ये बोलली आहे. फुलटॉस आहे, फुलटॉस इथे लॉस होईल का? नाही. फुलटॉस वरती इथे मात्र पाहायला गेलं तर पंचांचा निर्णय हा नो बॉलचा आलाय. नो प्लस 1 एकूण 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. फुलटॉस वरती इथे मात्र आक्रमण चढवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. थोडस अनबॅलन्स राहिले आणि म्हणूनच हा चेंडू जो आहे ना तो डिक्लेअर घोषित क्षेत्रामध्ये गेला. एकेरी धावेसाठी हा फटका. नो प्लस 1 एकूण 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेलेत. थोडस जर पाहायला गेलं तर वेगात टाकण्याचा प्रयत्न केला, अनियंत्रित मारा आणि याच अनियंत्रित माऱ्यामध्ये
थोडस एक्स्ट्रा धावा देखील खर्च केल्या. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. कुठेतरी एक्स्ट्रा प्रयत्न करण्याचा तो प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये एक्स्ट्रा धावा देखील बहाल केल्यात वैभव भोसलेने. फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क देखील होणं गरजेचं आहे. मिडल करणं गरजेचं आहे. इथे मिडल झालं नाहीये आणि म्हणूनच धावा जे आहेत ते इथे 5 धावा फलकावरती लागले. 5 धावा फलकावरती पहिलं षटक इथे मात्र संपुष्टात आलंय. कुठे मागाच्या या सुपरस्टारने दर्जेदार कामगिरी ही पहिल्या षटकामध्ये केली. सॉरी, एकूण 6 धावा झालेत. माफ करा, एकूण 6 धावा झालेत. पहिले षटक आणि या पहिल्या षटकामध्ये इथे 6 धावा ज्या आहेत त्या खर्च केलेत वैभव भोसलेने. पहिलं षटक चांगल्या प्रकारे टाकलंय. पाहिजे उर्वरित 5 षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल तोपर्यंत आपण जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. ओरडू डीजे. पहिल्या षटकामध्ये वैभव भोसलेचा खेळ आपण पाहिला. चांगली गोलंदाजी याच्या माध्यमातून राहिली होती आणि आता मात्र जर पाहायला गेलं तर अमोल शिरड्डी हे देखील गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. सैनिक टाकळीचा खेळाडू नक्कीच एक चांगलं दर्जेदार व्यक्तिमत्व, चांगलं खेळ केलं या खेळाडूने देखील कोल्हापूर परिसरामध्ये. म्हणूनच या खेळाडूची वर्णी आज पश्चिम कोडोली संघामध्ये राहिली. वेगात टाकलाय, परंतु या वेगाबरोबरच अचूकता देखील महत्वाची आहे. चेंडूवरती एक्स्ट्रा धावा इथे खर्च केल्यात. पंचांची भूमिका चांगल्या रीतीने पार पाडली जाते. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलेत प्रशांत पाणीसर आणि त्याचबरोबर आकाश जिखेडकर आणि फ्रॉम आंबपाणी आणि फ्रॉम गिरगाव हे 2 पंच सर्वोत्तम कामगिरी करताना दिसते कालच्या दिवसामध्ये. टप्प्याचा चेंडू आहे. फटका तर चांगला खेळलाय. वाह, लाजवाब फटका. 6 धाव्यांसाठी केलाय हा बार. चेंडू केलाय सीमारेच्या बार. पुन्हा सक्सेसफुल केले 6 धाव्यांसाठी. हा चेंडू नक्कीच सीमारेषा बाहेर जाणार या शंका नाहीये. रबर बॉलचं क्रिकेट आहे. टायमिंग प्रॉपर झालं तर नक्कीच हा चेंडू सीमा पार जाणार या शंका नाहीये. हीच गोष्ट थोडीस वैभव भोसलेने देखील समजावून सांगितली आहे. इथे अमोल शिरड्डीला कशा प्रकारे कमबॅक केला जाईल. वेगा बरोबर इथे मात्र दांडी झाली. गोल सक्सेसफुल. काय चेंडू टाकलाय. षटकाराचं उत्तर कसं द्यावं. बॅटिंग साठी आता मात्र मन फ्रॉम कराड किशोर कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजून एक दर्जेदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. या आधीच्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर संतोष मगदूम स्वतःला लॉक केलं या खेळाडूने आणि म्हणूनच एक विकेट
आहे ती मिळाली देखील आणि कौतुक करावं लागेल इथे मात्र अमोल शिरट्टीचं देखील त्या प्रकारचे चेंडू टाकलाय. आता मात्र शॉर्ट पद्धती चेंडू आहे आणि या चेंडूवरती इथे मात्र आक्रमण चढवण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये फटका केला. 2 धावीसाठी फटका आणि या 2 धावींनी संघाची धावसंख्या इथे वाढताना जरूर पाहायला मिळेल. 15 या धावसंख्येवरती ही धावसंख्या जाऊन विराजमान होते. चेंडू इथे मात्र टाकला आणि या चेंडूवरती हाताने या चेंडूला घेऊन काढलं. 2 धावीसाठी डिक्लेअर झोन मध्ये फटका केला गेला. घोषित क्षेत्रामध्ये फटका केल्यानंतर 2 धावीची बहर आणि त्यानंतर धावसंख्या 15 या धावसंख्येवरती विराजमान झाली. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी वैभव भोसलेच्या माध्यमातून राहिली आणि त्यानंतर इथे अमोल शिरट्टी देखील प्रयत्न करतायत आपल्या प्रकारे आपल्या माध्यमातून एक चांगलं षटक हाताळण्याचं आणि तो प्रयत्न इथे मात्र धावा रोखण्यासाठी सक्सेसफुल होईल का हे देखील पाहावं लागेल. अमोल पुणे एकदा सज्ज झालाय. नक्की चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. कौतुक करावं लागेल अमोलचं देखील ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत. इथे मात्र एकीने धावीला दुहेरी धावीचा प्रयत्न जो आहे तो सक्सेसफुल करून दाखवलाय. चांगला फटका केला हलक्या हाताने घेऊन काढला आणि त्यानंतर दुहेरी धावीची मोहर लागली. चांगला फटका आणि या फटक्यावरती 2 धावा. संघाच्या धावसंख्येचा टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत 17 धावा या धावफलकावरती लागले. सुरुवात थोडीशी जर पाहायला गेलं तर थोडीशी अडखळत झाली आहे. तरी फुलटॉस आहे नक्कीच वेग आहे आणि म्हणूनच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर मिस झालेत. इशाऱ्याची आपण वाट पाहतोय. चेंडू जर पाहायला गेला तर धावीसाठी फटका केला गेला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 18 धावा या धावफलकावरती जोडले जात आहेत आतापर्यंत. आणि इथे तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. रिव्ह्यू घेतला हाईट साठी हा रिव्ह्यू घेतला. पण ऑन फील्ड जो डिसिजन आहे तो द्यायला लागेल आपल्याला. इथे कॅप्चर झालं नाहीये. प्लीज ऑन फील्ड जो डिसिजन आहे तो द्यावा लागेल. इथे जर पाहायला गेलं तर चांगला फटका खेळलाय. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. वैभव भोसले थोडेसे फंबल झाले आणि याच परिस्थितीचा फायदा उठवला जाते. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जायचे का? 2 धावा इथे मात्र कंप्लीट केलेत. मिळवण्याच्या दिशेने फटका केला. टीपला प्रोटेक्शन होतं आणि त्यामुळे इथे मात्र 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट देखील झाले. 2 धावांनी संघाचे टोटल आतापर्यंत जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये थोडस महागडे षटक 14 धावा एक विकेट जरूर आली परंतु 14 धावा देखील येथे अमोल शिरट्टीने खर्च केलेत. पहिल्या तिसऱ्या षटकासाठी येथे कोणाला पाचारण केलं जाईल परंतु तोपर्यंत आपण जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. ओ टू डीजे. गोलंदाजी मार्कवरती वैभव. चांगला चेंडू आहे. उत्कर्षने चांगला फटका खेळला. कार्पेटच्या साह्याने फटक्याला खेळला गेला आणि त्यानंतर एकेरी धावीला दुसरी धावीमध्ये कन्वर्ट करण्याचा तो प्रयत्न आणि या चेंडूवरती एकेरी धाव घेतली.
कार्पेटच्या साह्याने इथे मात्र फटका खेळला आणि त्यानंतर एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये 21 दफलकामध्ये लागले. तर पहिलं षटक हाताळलं होतं चांगल्या प्रकारे. उलटास आहे, हो हो, काय चेंडू टाकलाय पहा. दोन पायांच्या मधून या चेंडूला इथे मात्र मार्गस्थ केलं आणि त्यानंतर दांडी 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 गुल केले, सक्सेसफुल केले. जावं लागेल कराडच्या सुपरस्टारला योगेश कांबळेला. बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. निपाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहित पाटील उल्डर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चेंडू टाकलाय पहा. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटे. यासाठी ओळखला जातो हा कवटे महागाचा सुपरस्टार. नाव आहे वैभव भोसले. काय गोलंदाजी करतायत पहा. पहिले षटक 6 धावांचं हाताळलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जबाबदारी घेतली या तिसऱ्या षटकाची, कारण धावा रोखायच्या आहेत. हो हो, काय फटका खेळलाय होल्डरच्या बॅट मधून. इथे मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे. गाणागाती वार केलाय, चेंडूला सीमा पार केलाय, षटकार आलाय. तालुक्याचा होल्डर म्हणून ज्याला ओळखलं जातं हाच तो सुपरस्टार. काय बॅटिंग केली, अप्रतिम बॅटिंग. रोहित पाटील हिटमॅन प्रमाणे इथे मात्र कामगिरी करायला सुरुवात केली. मॅचच्या रडार मध्ये चेंडूला पाहिलं आणि त्यानंतर आपली ताकद दाखवली. इथे वैभव भोसले देखील, तू कवटे महाकाळ मधून आलायस परंतु मी देखील आलोय शाहूवाडीतून आणि या शाहूवाडीची ताकद काय आहे ती दाखवायला मला देखील एक संधी मिळाली या एमजे चषकामध्ये आणि ती संधीचं सोनं करण्यासाठी मी देखील सज्ज आहे. परंतु इथे मात्र कमबॅक देखील केला वैभव भोसलेने. हो हो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती इथे मात्र पॉईंटच्या दिशेने फटक्याला केला गेला. पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या दिशेने फटक्याला केल्यानंतर एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. चांगला फटका केला सुरेश कांबळेच्या दिशेने. हा फटका केल्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. मात्र स्ट्राईक वरती उत्कर्ष गोटावरे ज्याची कोल्हापूर विभागाने चर्चा सातत्याने रंगते. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये चांगला खेळ या खेळाडूने केला. हो हो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. चेंडू आहे. या चेंडूवरती निस्तब्ध आहेत उत्कर्ष कोटावळे, कारण का हा चेंडू इथे निर्धाव देखील आलाय. खासियत आहे या गोलंदाजी. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर विचार केला तर 28 कबड्डी लागल्या. 3 षटकांचा खेळ संपूर्णपर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यावरती 28. ठीक आहे. फलकावरती लागलेत. पहिल्या 3 षटकामध्ये जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये वैभव भोसले फक्त 6 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अमोल शिरट्टी याने 14 धावा खर्ची केल्या. 2 षटकामध्ये 20 धावा होत्या आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्ची केल्यात आणि एक विकेट देखील आली आणि ती महत्वाची विकेट जी आहे ती किशोर कांबळेची विकेट पाहायला मिळाली. मॅन फ्रॉम कराड किशोर कांबळे हे देखील नाव एक चर्चेतलं नाव आहे आणि त्यांची विकेट येणं हे देखील महत्वाचं होतं आणि ती विकेट देखील आली. वैभव भोसलेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली, धावा रोखल्या आणि एक विकेट देखील मिळवली. विकेट टेकर गोलंदाज आहेत कवटे महाकाळला बिलॉंग करणारा खेळाडू. यावर्षीच्या अंगामध्ये दर्जेदार कामगिरी, सातत्यपूर्ण कामगिरी आणि म्हणूनच हे नाव चर्चेत राहिलंय. गोलंदाजी मार्कवरती सुरेश भोसले यांना देखील आपण पाहतोय. टप्प्याचा चेंडू आहे, वेग आहे या चेंडूवरती आणि म्हणूनच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर शॉर्ट ऑन पुलला सक्सेसफुल करायचं होतं, परंतु थोडस जर पाहायला गेलं तर कोऑर्डिनेशन नव्हतं आणि म्हणूनच या चेंडूवरती फक्त एकेरी धावेसाठी फटका केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 29 धावा फलकावरती लागलेत. 19 चेंडू झालेत, 29 धावा झालेत.
म्हणजेच काय तर गोलंदाजी चांगली राहिली. ओहो नक्कीच चांगला फटका खेळला आडव्या बॅटने इथे मात्र पाठवून दिलाय सरळ सीमारेषा बाहेर. चौकार होल्डरच्या बॅट मधून अजून एक आलाय हा वार. चेंडू सीमारेषा बाहेर. आखोडाचा चेंडू आणि त्या चेंडूवरती इथे मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने इथे मात्र फटका खेळला गेला. ओहो अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रोहित पाटील याचा, परंतु या चेंडूवरती धावा किती मिळाले हे देखील पाहावं लागेल. नक्कीच अजून एक फटका केलाय. ताकद नव्हती परंतु इथे मात्र खाली क्षेत्रामध्ये हा वार केलाय. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. चौकार. सुरेश भोसले वरती इथे मात्र हल्ले बोल खेळले जात आहेत. एक दर्जेदार खेळाडू आहे. हे देखील नाव एक टेनिस क्रिकेट पटलावरती एक मोठं नाव आहे. टेनिस क्रिकेट या खेळाडूने गाजवले, परंतु रबर बॉलचं क्रिकेट हे वेगळं क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये देखील आपलं ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणखी चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले सध्याच्या घडीला. आपण पाहतोय एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं देवराज मेटकेच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केली. सॉरी माफ करा, 2 धावा इथे मात्र आलेत. चेंडू जर पाहायला गेला तर थोडासा डाव्या बाहेरचा आणि म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा या खर्ची केल्या जात आहेत. एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोकावे लागतील. थोडंसं मेंटली प्रेशर आहे आणि ते प्रेशर इथे मात्र हँडल करावं लागेल आपल्या परीने. सुरेश भोसले नक्कीच एक ऑडिटर फलंदाज म्हणून देखील ओळखले जातात, परंतु ती ओळख आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला भेटेल. परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजी करताना आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. संपर्क झालाय का? नक्कीच संपर्क झालाय. 6 धाव्यांसाठी फटका खेळलाय. हिटमॅनच्या माध्यमातून हा फटका. रोहित पाटील होल्डर मैदानावरती आले आणि धावांची गती इथे मात्र वाढवायला याने देखील सुरुवात केली. काय फटकेबाजी करतायत पहा. ओहो नक्कीच बॅट स्विंग इथे मात्र जोरदार होता, परंतु त्या षटकाराचं उत्तर दिलंय इथे मात्र सुरेश भोसलेने देखील. इथे मात्र जावं लागेल फलंदाज रोहित पाटीलला. बॅक टू द पेव्हिलियन. चार षटकांचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय आणि 4 षटकामध्ये आतापर्यंत जर पाहायला गेलं तर बनवले गेलेत तब्बल 46 धावा. 3 गडींच्या मोबदल्यावरती या 46 धावा झालेत. नक्कीच उर्वरित 12 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत आणि या येणाऱ्या 12 चेंडू मध्ये जर 20+ धावा जर बनवल्या गेल्या या शावडीच्या टीम कडून तर नक्कीच एक चांगलं टोटल उभारलं जाईल या शंका नाहीये. कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर 70 धावा या देखील डिपेंड केल्या गेल्यात आणि 70 धावा या बनवले देखील गेलेत. एक चांगलं क्रिकेट आपल्याला या एमजे ट्रॉफी मध्ये पाहायला भेटते. अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित एमजे ट्रॉफी. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, वेळ घालवायचा नाहीये. थोडंसं स्पीडअप करा. चला चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, वेळ घालवायचा नाहीये.
आधीच उशीर झालाय, प्लीज वेळ घालवायचा नाहीये. वेळ घालवायचा नाहीये, चला स्पीडअप करा. हो चांगला चेंडू इथे डिलिव्हर केलाय. या चेंडूने याआधी जर पाहायला गेला तर विकेट देखील मिळवली आणि तोच चेंडू इथे डिलिव्हर केला, थोडस बाहेर टाकलाय. चांगला चेंडू इथे डिलिव्हर केल्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्येचं टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत 47 धावा फटकावरती लागल्या आहेत. हे 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. येणारे 11 चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचे आहेत. ओहो वेगात टाकलाय, काय चेंडू टाकलाय पहा. वैभवला समजला देखील नाहीये, परंतु बाईटच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव आली आहे. बॅटचा संपर्क नाहीये, बॅट स्विंग होणार तो त्याच आधी इथे जर पाहायला गेलं तर हा चेंडू जो आहे तो यष्टीरक्षकाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळाला. वेग आहे या चेंडूमध्ये आणि रबल बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला ते वेग जे आवश्यक असतं ते तो वेग इथे मात्र अमोल शिरट्टीच्या माध्यमातून दाखवला जातोय. ओहो चेंडू अप्रतिम टाकलाय, थोडासा बाउन्स होताना पाहायला भेटला, अनएक्सेप्टेड बाउन्स आणि या बाउन्स वरती इथे बाईटच्या स्वरूपामध्ये धावा आलेत का? नक्कीच इथे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव आली. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव आल्यानंतर धावसंख्येचं टोटल 49 या धावसंख्येवरती जाऊन विसावते देखील. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर वैभवच्या माध्यमातून होतोय, परंतु संपर्क होत नाहीये. संपर्क होणं गरजेचं आहे. बॅट वरती बॉल मिडल करणं देखील गरजेचं आहे, परंतु कौतुक हे गोलंदाजाचं देखील करावं लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी करतायत. ओहो थोडस उजव्या इष्टीच्या बाहेरचा आहे आणि या चेंडूला लिव्ह केलंय, सोडून दिलंय आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. रनआउटची संधी आहे का? हो रनआउटची संधी निर्माण झाली आहे, कारण का पंचांचं बोट आकाशाला आहे, म्हणजेच काय ओईट आउट आणि इथे मात्र वाईट देखील आहे. एक्स्ट्रा धावा वाईट +1 एकूण 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये, परंतु रनआउटची विकेट इथे उत्कर्ष स्वतःला स्ट्राईक वरती आणण्यासाठी धडपड करत होते, परंतु याच मध्ये आपली किमती विकेट जी आहे ती गमावली. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस म्हणून ज्याला ओळखलं जातं, मॅन फ्रॉम शाहूवाडी. शाहूवाडीचा अजून एक दर्जेदार खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, जे नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्याने चर्चेत राहिलंय. मुंबईच्या परिसरातील मोठमोठ्या स्पर्धा ज्या शाहूवाडीच्या खेळाडूने गाजवल्या आहेत, तोच आनंद मगदूम मैदानाच्या आतमध्ये. ओहो चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला, मोठा फटका खेळण्याचा तो प्रयत्न राहिलाय जरूर, परंतु संपर्क कुठेच नाहीये. परंतु इथे कौतुक करावं लागेल अमोल शिरट्टीचं, कौतुक करावं लागेल कर्णधाराचं, कारण का अमोल शिरट्टीच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या खऱ्या, परंतु तरी देखील त्याच्यावरती जो विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास जो सार्थ करून दाखवलाय त्यासाठी अमोलचं कौतुक करावं लागेल. ओहो फटका तर केलाय, फटका इथे मात्र गॅप मध्ये आहे का? हो गॅप मध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, परंतु प्रयत्न हे प्रयत्नच राहतील, कारण का चेंडू सीमारेषा पार झालाय, चौकार आलाय. चांगला फटका इथे मात्र खेळला गेला, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून या फटक्याला सजवण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये 4 धावा. ओहो वेगात टाकलाय, वेगाचा शेवट करण्याचा प्रयत्न केला जातोय. कौतुक करावं तितकं थोड्या अमोल शिरट्टी काय गोलंदाजी करता येतं आणि या गोलंदाजीवरती प्रेक्षकांच्या थोड्याशा टाळ्या देखील वाचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव संख्येचं टोटल 5 षटकांचा खेळ संपुष्टात, 56 धावा
4 गड्यांच्या मोबदल्यावरती या धावसंख्या विराजमान झाली. सुरेश भोसले हे देखील याच सांगली जिल्ह्यातील एक दर्जेदार नाव आहे. मांगली चषकामध्ये ज्याच्या संघाने इथे मात्र चॅम्पियनचा किताब मिळवला होता तेच सुरेश भोसले इथे गोलंदाजी मार्क वरती आलेत. याआधी सुरेश कांबळे होते, आता सुरेश भोसले आलेत. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल या गोलंदाजीच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम रांजणीला बिलॉंग करणारा खेळाडू सुरेश भोसले. पाहिजे कशा प्रकारे इथे गोलंदाजी केली जाईल. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी इथे मात्र प्रयत्न केले जातील. हो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. थोडासा धीम्या गतीचा चेंडू, परंतु या धीम्या गतीच्या चेंडू मध्ये टप्पा चूक आहे आणि म्हणूनच 2 धावा या वैभव भोसलेच्या दिशेने इथे मात्र फटका केल्यानंतर 2 धावा आलेत. 2 धावीने संघाचं टोटल आतापर्यंत जर विचार केला तर 58 धावा या फटकावरती लागलेत. चांगला फटका केला डीप मिडविकेटच्या दिशेने आणि त्यानंतर 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू, फटका तर खेळलाय. फटक्यामध्ये धावा किती आहेत? नक्कीच पूर्णपणे 6 धावा वार केलाय. चेंडूला सीमा पार केलाय, षटकार आलाय. 6 धावा. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिसर मध्ये हा फटका खेळला गेल्यानंतर 6 धावा या संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच चांगला फटका इथे मात्र खेळला गेला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून या फटक्याला सजवल्यानंतर 6 धावांची मोहर लागली. आनंद मगदूम ज्यासाठी ओळखले जातात ती ओळख दाखवायला या खेळाडूने सुरुवात केली आहे. सुरेश भोसलेच्या विरोधात इथे मात्र प्रहार केला जातोय. तर शाहूवाडीची जी ताकद आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. शाहूवाडी परिसरातील एक दर्जेदार क्रिकेट कसं असतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक चांगलं क्रिकेट या खेळाडूने खेळलंय देखील. महाराष्ट्र पोलीस देखील आहेत. आनंद मगदूम सातत्याने कोल्हापूर टेनिस क्रिकेट विश्व गाजवले या खेळाडूने. ओहो चांगला फटका इथे बॅटिंग चांगली आहे. त्यानंतर इथे मात्र कार्पेटच्या साह्याने फटका केल्यानंतर अंबोलने देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एकेरी धावेला तोपर्यंत दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलंय. फेकी चांगली झाली आहे, परंतु इथे रनआउटची संधी आणि त्यामध्ये विकेट देखील आली आहे फलंदाज वैभवची. जावं लागेल इथे मात्र वैभवला माघारी. उभरता सितारा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातंय ते संग्राम डकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. एक उभरता सितारा म्हणून या खेळाडूला कडे देखील पाहिलं जातंय. शाहूवाडी परिसरातील अजून एक दर्जेदार नाव आणि त्या नावाला साजेची कामगिरी करण्यासाठी संग्राम डकरे इथे मात्र सज्ज झालेत. लेफ्ट फलंदाज आहेत. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हे देखील पाहावं लागेल. फुलटॉस आहे. या फुलटॉस वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मात्र सुरेश कांबळेच्या दिशेने इथे मात्र फटका खेळला आणि त्यानंतर गॅप मध्ये इथे मात्र फटका खेळल्यानंतर चेंडू जातोय सरळ सीमा रेषापार, चौकार. इथे मात्र खेळल्या पॉईंटच्या दिशेने हलक्यात फटका खेळल्यानंतर इथे डीपला प्रोटेक्शन जरूर होतं, परंतु तरी देखील इथे या चेंडूला कलेक्ट करू शकले नाहीयेत. 4 धावेसाठी हा फटका केल्यानंतर धावसंख्येचं टोटल
वाढताना पाहायला मिळाले. फुलटॉस आहे, या फुलटॉस वरती फ्लिक केलाय, ताकद आहे या फ्लिक मध्ये. धावा किती मिळतील या चेंडू वरती? धावा पूर्णपणे 2 आहेत. फटका तर चांगला केलाय परंतु थोडस नैसर्गिक अडथळा आणि म्हणूनच या चेंडूवरती आलेल्या या 2 धावा आणि या 2 धावेने टोटल आता मात्र 72 72 धावा फलकावरती. हो हो, चांगला चेंडू मित्र डिलिव्हर केला आणि या चेंडूवरती रनआउटची संधी आहे. पैसा आहे या चेंडूवरती. धाव कंप्लीट झाली आहे का? नक्कीच इथे धाव कंप्लीट झाली आहे. म्हणजेच काय तर शेवटच्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव आणि त्याचमुळे धावसंख्येचं टोटल 73 73 धावा फलकावरती लागले. 74 धावांचं उद्दिष्ट इथे 500 कोडली संघाच्या समोर असणार आहे. 500 कोडलीचा संघ या 74 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतोय याच्यावरती देखील प्रेक्षकांच्या नजरा या घेताना दिसणार आहेत. परंतु सध्याच्या घडीला आपण थोडीशी विश्रांती घेतोय, जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. ओर टू डीजे. पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी वैभव भोसलेची राहिली होती. 2 षटकामध्ये फक्त 14 धावा, 1 विकेट देखील मिळवली होती. त्यानंतर अमोल शिरट्टीने देखील प्रयत्न चांगला केला. 2 षटकामध्ये 11च्या सरासरीने 22 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याने देखील मिळवली. त्यानंतर सुरेश कांबळे थोडेसे महागडे ठरले. सुरेश कांबळेंच्या विरोधात तब्बल 18 धावा. सुरेश कांबळे असतील, सुरेश भोसले असतील यांच्या 2 षटकामध्ये आलेल्या त्या धावा कुठेतरी महागड्या ठरल्या आहेत आणि म्हणूनच एक चांगलं टोटल जे आहे ते शाहूवाडी संघाने उभारून ठेवलंय. 73 धावांचा एक चांगलं टोटल इथे मात्र उभारले गेले. 74 धावा इथे मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये बनवायचे आहेत. 500 कोडवली संघाला पाहिजे. 74 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या संघाकडे देखील चांगली खेळाडू आहेत. या संघाकडे जर पाहायला गेलं तर वैभव भोसले, रवी सर असतील, अमोल शिरट्टी, रोहन मोरे, देवराज मेटके, सुरेश कांबळे, अविनाश वाघमारे, फिरोज मुजावर, अभिजित कटारे, सुभाष काळे, सुरेश भोसले, प्रवीण लोंढे नक्कीच या संघामध्ये नाही आहेत. थोडंसं जर पाहायला गेलं तर दुखापतग्रस्त आहेत, नाहीतर ते देखील या संघामध्ये खेळताना आपल्याला जरूर पाहायला भेटले असते. परंतु एक राहुल भोसले हे देखील एक मोठं नाव आहे याच 500 कोडोली परिसरातील, परंतु ते देखील खेळताना दिसत नाही आहेत. एक चांगली संघ बांधणी केली आहे आणि पाहिजे या 74 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. ऑल इंडिया रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, प्रीमियर लीग ची स्पर्धा ज्या संघाने गाजवून सोडली, संदीप भाऊ ठाकूर यांच्या माध्यमातून खेळली गेलेली स्वर्गीय गुलाबराव वाबळे चषक देऊ रोडची स्पर्धा ज्या संघाने जिंकली तो संघ यशवंत भाऊ पाचंगे, योगेश सरकार, संविधान ग्रुप पुणेचा हा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहे. या संघाचं देखील थोड्याच वेळात आगमन हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा संघ डॉन यांचा हा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहे. पुण्याची ताकद काय असते, पुण्याचं क्रिकेट काय असतं हे संघ या स्पर्धेमध्ये दाखवून देणार आहे आणि त्यांच्या विरोधात इथे मात्र याच कोल्हापूर विभागातील एक निपाणी परिसरातील एक दर्जेदार संघ म्हणून ज्या संघाला ओळखलं जातं पीएम स्पोर्ट्स बोरगाव, प्रवीणजी मेटारी संघ यांचा हा संघ. यानंतर हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात पाहायला भेटतील. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग ची स्पर्धा
पहिली स्पर्धा जी ऑप्शनच्या स्वरूपामध्ये झाली होती आणि त्या स्पर्धेचं टायटल ज्या संघाने जिंकलं होतं तोच यशवंत भाऊ पाचंगे, योगेश सरकार, संविधान गुरु पुणे, डॉन 11चा संघ यानंतर या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांमध्ये उत्कंठा दाटून आली आहे, कारण का या संघामध्ये कोणते रती महारथी या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील हे देखील प्रेक्षकांमध्ये एक उत्कंठा आहे आणि त्याची उत्कंठा थोड्याच वेळात इथे मात्र आपली नक्कीच मिटणार आहे, कारण का आज संघ थोड्याच वेळात या मैदानावरती दाखल होताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चौऱ्याहत्तर धावांचा पाठलाग करण्यासाठी पाचशे खोडोली संघ हा देखील सज्ज झालाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. सुरेश कांबळे आणि त्याचबरोबर मॅन फ्रॉम कवठे महाकाळ वैभव भोसले स्ट्राईक साठी सज्ज झालाय. पहिला चेंडू आनंद मगदुम. ओहो, फटका तर खेळलाय, लाजवाब पहिला चेंडू वरती केलाय, शानदार सर्जिकल स्ट्राईक वार केलाय, चेंडूला सीमा पार केलाय, षटकार आलाय. डीजे मास्टर देखील म्हणतायत हम आहे आणि वैभव भोसले देखील म्हणतायत मी देखील आलोय कवठे महाकाळ वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आणि ही स्पर्धा गाजवण्यासाठी देखील या वर्षीच्या अंगामध्ये चर्चेमध्ये राहिलेले हे नाव सांगली जिल्ह्यातील एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं जातं तेच वैभव भोसले आणि त्यांच्या विरोधात मुंबई पोलीस शाहूवाडीचा हा सुपुत्र ज्याने देशाची सेवा केली असा खेळाडू सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर या गोलंदाजावरती देखील नजर असतील. पाहिजे कशा प्रकारे इथे गोलंदाजी केली जाईल. ओहो, फटका चांगला खेळलाय, टायमिंग प्रॉपर आहे. उत्कर्ष कोटावडीच्या दिशेने हा फटका ट्रॅव्हल केलाय आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये देखील पाहायला मिळते. एकेरी धावाने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 7 धावा. सुरुवात तर चांगली केली आहे. चांगला बॅटिंगचा नमुना इथे मात्र पेश करताना दिसत सुरेश कांबळे. आता मात्र स्ट्राईक वरती गाणागाती फटक्यांसाठी जो फलंदाज ओळखला जातो, अग्रेसिव्ह पणा या खेळाडूच्या नसामध्ये बिनलाय. क्रिकेट रक्तामध्ये आहे या खेळाडूच्या. असा खेळाडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये काय झालंय पहा. सुरेश कांबळे गोलंदाजीमध्ये थोडस अपयशी राहिले खरे. वाटलं होतं फलंदाजीमध्ये देखील आपली ताकद दाखवतील, परंतु ही ताकद इथे मात्र खुंटली गेली.
मैदानाच्या आतमध्ये सुरेश कांबळे आउट झालेत. सुरेश भोसले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अजून एक सांगली जिल्ह्यातील एक दर्जेदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 500 कोडोली संघाने सांगलीतील खेळाडू आज 500च्या या केफामध्ये दाखल केलेत. पाहिजे कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. एक लेफ्ट आर्म फलंदाज आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेत. ओहो वेग आहे. वेगाबरोबरच इथे जर पाहायला गेला तर अचूकता देखील आहे. वेग अचूकतेचं मिश्रण आणि त्यानंतर नीत चेंडूची सांगता. चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. पहिला चेंडू थोडासा खराब टाकला जरूर, परंतु त्याच खराब चेंडूतून खूप काही शिकले देखील. कशा प्रकारे टप्पा राखायचा आहे आपल्याला हे देखील या खेळाडूने ओळखलं, अभ्यास केला आणि त्यानंतर एक चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला केली. ओहो नक्कीच या फटक्याला पुलला सक्सेसफुल केलंय. पॉवरफुल फटक्यामध्ये तब्दीली केलाय. हा फटका खेळलाय 6 धावेसाठी हा फटका खेळलाय. वरती पाहतोय मोठ्या संख्येने हे नन्हे प्रेक्षक आपल्या साथीला जोडले गेलेत. शाळेचे विद्यार्थी हे देखील या मॅचचा आनंद लुटत आहेत. थोडस विश्रांती आहे त्यांना, परंतु तरी देखील जे क्रिकेटवरती प्रेम आहे त्या प्रेमापोटी इथे मात्र ही स्पर्धा पाहतात. आणि त्याचबरोबर याच MJ ट्रॉफीचे सर्व महेशजी जगताप सर यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. नक्कीच ते देखील हे आवर्जून मॅच पाहत आहेत, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जी आहे ते आयोजन केले गेले. अश्वमय स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर महेशजी जगताप यांच्या स्वप्नातली ही ट्रॉफी. फुलटॉस आहे. फुलटॉस वरती आक्रमण केलंय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून या चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु डीपला प्रोटेक्शन आहे आणि तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या देखील गेलेत. पॉइंट आणि कव्हरच्या मधून या फटक्याला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र डीप कव्हर पॉइंटला इथे मात्र क्षेत्ररक्षक होते आणि म्हणूनच या चेंडूवरती धावा ज्या आहेत त्या 2 धावा या कंप्लीट केल्या. धावसंख्येचं टोटल पहिल्या षटकाची सांगता आणि या पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या तब्बल 15 धावा. एक विकेट जरूर आले सुरेश कांबळेंची, परंतु तरी देखील फरक पडत नाहीये, कारण का धावा हे मात्र चांगले झाले. दोन्ही संघांची जर तुलना केली तर पहिल्या इनिंग मध्ये 6 धावा होत्या, दुसऱ्या इनिंग मध्ये इथे मात्र 15 धावा. म्हणजे कुठेतरी पाड हे 500 कोडोली संघाचं जड पाहायला भेटतंय, परंतु सातत्य देखील महत्वाचं आहे. जे सातत्य जे आहे ते पहिल्या इनिंग मध्ये साऊवाडी राखले, ते सातत्य 500 कोडोली देखील राखावं लागेल. परंतु तोपर्यंत आपण विश्रांती घेतोय, जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. O2 DC. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती वैभव आणि त्याच्या विरोधात कोण आहे तर वैभवच आहेत. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल वैभवच्या माध्यमातून. वैभव भोसलेच्या विरोधात वैभव भोसले सज्ज झालाय. एक षटकार देखील खेचला या खेळाडूने. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि त्यानंतर इथे थोडस स्वतःला सावरलंय, स्वतःला एका वेगळ्या रंगामध्ये पेश करताना जरूर पाहायला भेटतं. जबाबदारी घेतली या खेळाडूने आपल्या कांद्यावरती. ओहो चांगला चेंडू टाकलाय, कौतुक करावं तितकं तोड आहे. वैभवचं पेस आहे, थोडस जर पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारे चेंडूला डिलिव्हर केलाय. वाईट यॉर्करचा तो प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये धावा इथे मात्र रोखल्या गेल्यात. आज चेंडू आपल्याला धावा रोखू शकतो आणि तो चेंडू टाकलाय देखील. या खेळाडूला माहिती देखील आहे मुंबई परिसरामध्ये सातत्याने एक खेळाडू चांगलं क्रिकेट खेळत असतात. शावडीचे खेळाडू आहेत, परंतु मुंबई परिसरामध्ये देखील हे सातत्याने चर्चेत राहिलेत.
फुल टॉस आहे, फुल टॉस लॉस झाला नाहीये. थोडस नाराज देखील आहेत वैभव स्वतःच्या कामगिरीवरती, कारण का हा टाकायचा नव्हता हा चेंडू, परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव आली. या धावा रोखायच्या होत्या वैभवला देखील, परंतु ही धाव आली आणि म्हणूनच थोडस नाराज देखील आहेत. परंतु आनंद मगदूम देखील सांगतायत चांगला चेंडू टाकलायस आणि चांगल्या चेंडूवरती धाव खर्ची झाले खरे, परंतु सातत्याने तुझ्या स्ट्रेंथवरती गोलंदाजी करत राहा, आपल्याला त्याचा फायदा मिळेल. ओहो, या चेंडूवरती काय पडलंय घडलंय पहा. या चेंडूवरती बॅटची हलकीशी गडा आणि ज्या विकेटची गरज होती ती प्राइज विकेट आली. बॅटिंग साठी मॅन फ्रॉम रांजणी अविनाश वाघमारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहायचंय कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल या खेळाडूच्या माध्यमातून. एक दर्जेदार खेळाडू आहेत, परंतु तो दर्जेदार खेळ या खेळाडूला दाखवावा लागेल या मॅच मध्ये. अजून एक विकेट इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आले. चांगली गोलंदाजी. कोणीतरी म्हटलं देखील आहे ह्या एक तारा टूट जाने से आसमान सुना नहीं होता. इथे एक विकेट आली आहे खरी, परंतु या एका विकेटने इथे मात्र पाठशी कोडोलीला फरक पडणार नाहीये, कारण की या संघाकडे अजून देखील बॅटिंग लाईनअप खूप खोलवरती आहे आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर या 74 धावांचा पाठलाग अजून देखील केला जाऊ शकतो ही आशा जरूर आहे पाचशे कोडोली संघाला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 16 धावा, 2 विकेट आलेत. मी आधीच सांगितलं होतं सातत्य महत्वाचं आहे. या आधीच्या इनिंग मध्ये आपण शाहूवाडीच्या संघाच्या माध्यमातून सुरुवात थोडीशी धीमी झाली खरी, परंतु सातत्य राखलं गेलं. फुल टॉस आहे, फुल टॉस वरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसलाय आणि या चेंडू वरती काय घडलंय पहा. वाह, काय झेल टिपलाय, अप्रतिम झेल. इथे पंचांनी रिव्ह्यू घेतला, हा आईट आहे. बॅटिंग टीमने घेतलाय, ओके सॉरी, बॅटिंग टीमने इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलाय, पाहिजे तिसरे पंच काय निर्णय देतील या चेंडूवर. आणि तिसऱ्या पंचांकडे दावा घेतल्यानंतर तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, इट्स अ नो बॉल. हा चेंडू नो आहे. तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र दावा घेतला आणि नो चेंडूचा इशारा, परंतु कौतुक करावं लागेल इथे मात्र वैभवचं. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वैभवच्या एफर्ट साठी, या जेल साठी देखील होऊन जाऊ द्या. काय जेल टिपलाय पहा, अप्रतिम जेल टिपलाय. चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांचा निर्णय जो असेल तो अंतिम असेल. चला वेळ घालवायचा नाहीये, चला स्पीडअप करायचा आहे, वेळ घालवायचा नाहीये. तिसऱ्या पंचांनी आपला निर्णय दिलाय.
सामना सुरू ठेवा. नो प्लस वन, एकूण 2 धावा आहेत. एकच धाव आहे. ओके सॉरी, एकच धाव आहे या चेंडूवरती. फ्रीडचा चेंडू असेल, पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल या फ्रीडच्या चेंडूवरती. ओहो, नक्की चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. फ्रीडचा चेंडू होता आणि म्हणूनच इथे मात्र जीवदान जरूर मिळते फलंदाजाला. वेस्टर्नचा वेध या चेंडूने जरूर घेतला, परंतु या चेंडूवरती फ्रीड होता म्हणूनच हा चेंडू जो आहे तो एकेरी धावेसाठी जो आहे तो गेला. एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 18 धावा या धावफलकावरती लागलेत. 18 धावा या धावफलकावरती आहेत आतापर्यंत. 74 धावांचा इथे मात्र पाठलाग. डिक्लेअर नाहीये, सॉरी. ओके सॉरी, माफ करा, सॉरी माफ करा, या चेंडूवरती डिक्लेअर नाहीये. अकोट टप्प्याचा चेंडू होता आणि या चेंडूवरती डिक्लेअर स्वरूपामध्ये फटकेला सजवल्यानंतर एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये आली. आता मात्र एकेरी धाव असेल. 18 धावा या धावफलकावरती लागलेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना या 18 धावा या धावफलकावरती लागलेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते शाहूवाडीच्या संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक आनंद मगदूम आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय वैभवला देखील. ओहो, काय चेंडू टाकलाय, वेगात आहे, अचूकता आहे आणि त्यानंतर इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता देखील आहे. निर्धाव चेंडू आलाय आणि याच बरोबर इथे मात्र दुसऱ्या षटकाची सांगता झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती ही धावसंख्या. डीजे चांगली गोलंदाजी केली होती आनंद मगदूमने आणि म्हणूनच संघ सहकार्याने आनंद मगदूमकडे पुन्हा एकदा चेंडू जो आहे तो सोपवलाय, सुपूर्त केलाय. ओहो, फटका फसला, चेंडू हवेत आहे. उर्वरित कामगिरी यष्टी रक्षकाने पार पाडली. जावं लागेल संतोष सुरेश भोसलेला देखील. काय चेंडू टाकलाय पहा आणि या चेंडूवरती ज्या विकेटची गरज होती, ज्या खेळाडूमध्ये क्षमता होती या 74 धावा बनवण्याची, तेच इथे मात्र सुरेश भोसले बॅक टू द पेव्हिलियन. जावं लागेल, परतावं लागेल. थँक्यू रिसे. दहशतीचं दुसरं नाव म्हणून ज्या खेळाडूला
कोल्हापूरचं टेनिस क्रिकेट विश्व ओळखतं. मॅन फ्रॉम ज्योतिबा, ज्योतिबाचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये नाव आहे देवराज मेटके. हे कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वातील एक दहशतीचं नाव आहे. ती दहशत या एमजे चषकामध्ये पाहायला मिळेल का? जर बॅट बोलली तर या 74 धावा देखील कमी पडतील असा खेळाडू आहे. नक्कीच मॅन फ्रॉम ज्योतिबा, ज्योतिबाचा पुजारी देखील आहे हा खेळाडू. ज्योतिबाच्या आशीर्वादाने हे संकट हारण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. पाहायचाय हा ज्योतिबाचा पुजारी आज संकट हरेल का? पुन्हा एकदा आपल्या संघाला संकट मोचकाची भूमिका पार पाडून देईल का? असा हा ज्योतिबाचा सुपरस्टार देवराज मेटके सज्ज झालाय. ओहो, फुलटॉस चेंडू आहे. नक्कीच या चेंडूवरती उत्तर नाहीये. टाळ्यांचा आवाज एकदा आनंद मगदूम साठी देखील होऊन जाऊ द्या. काय गोलंदाजी करतायत, अप्रतिम गोलंदाजी. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि म्हणूनच फिटनेस आहे. आणि या फिटनेस वरती इथे मात्र लक्ष दिल्यानंतर या खेळाडूने जी गोलंदाजी केली आतापर्यंत ही कमालीची. 8 चेंडू टाकलेत, 15 धावा खर्ची केलेत, 2 विकेट देखील या खेळाडूने अर्जित केले आहेत. आणि म्हणूनच कुठेतरी पाचशे कोडलीचा संघ या 74 धावांच्या पाठलागामध्ये कुठेतरी या चक्रव्यूहामध्ये सापडतोय. वेगात टाकलाय, दांडी केले, गुल सक्सेसफुल जावं लागेल. ज्या विकेटची गरज होती ती प्राइज विकेट आली. काय गोलंदाजी टाकले पहा, अप्रतिम गोलंदाजी. आगीचे गोळे जसे टाकावे तशी गोलंदाजी या शाहूवाडीच्या सुपरस्टाराची पाहायला भेटले. कोल्हापूरचा हा सुपरस्टार, शाहूवाडीचा हा सुपुत्र, ज्याची चर्चा अखंड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला भेटले. मुंबईमध्ये जाऊन देखील या खेळाडूने मोठं क्रिकेट खेळलंय. शाहूवाडीचं नाव मुंबई परिसरामध्ये देखील या खेळाडूने अजरामर केलंय. असा शाहूवाडीचा सुपुत्र आनंदा मगदूम सध्याच्या घडीला शाहूवाडी एक्सप्रेस धडकताना दिसते 501 कोडोली संघाच्या विरोधात. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मॅन फ्रॉम सैनिक टाकळी अमोल शिरट्टी. ओहो, नक्कीच वेग होता या चेंडूवरती, परंतु हा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरचा आहे आणि म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा या खर्ची जरूर केलेत. एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखावे लागतील, कारण का धावसंख्या या एका धावेने पुढे सरसावते. त्या एका धावेला इथे मात्र रोखायचं आहे आणि त्यासाठी इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा देखील करायची आहे. 19 धावा या धपक्यावरती लागेल. थोडीशी दयनीय अवस्था, टेन्शनचं वातावरण 500 कोडीलच्या खेम्यामध्ये. ओहो, काय चेंडू टाकलाय. ओहो, पुन्हा एकदा संधी होती का? नक्कीच संधी होती. या चेंडूवरती बॅटची हलकीशी कडा होती, परंतु यष्टी रक्षकाने कुठेतरी चूक केली आहे. चुकीला माफी नाहीये, परंतु प्रयत्न हे लाजवाब होते आणि संघ सहकारी देखील या प्रयत्नांवरती शाबासकीची थाप देखील देताना दिसत आहेत. नक्कीच प्रयत्न देखील चांगले केलेत. यष्टी रक्षकाची भूमिका इथे मात्र पार पाडली जाते. संतोष मगदूम, आनंदा मगदूम यांचे सख्खे बंधू इथे मात्र संतोष मगदूम, तो देखील पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. 2 सख्खे बंधू एकाच घरातील बंधूंनी इथे मात्र आपल्या देश सेवेसाठी कार्य जे आहे ते खर्ची घातले आणि आपल्याला या संघासाठी देखील जे काम आहे ते खर्ची करताना दिसत आहेत. ओहो, वेगात टाकलाय, अप्रतिम गोलंदाजी आहे. कौतुक करावं तितकं थोडं आहे. तिसऱ्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं, परंतु इथे मात्र धावा ह्या लेग बाईटच्या स्वरूपामध्ये येत आहेत. बॅट आणि बॉलचा संपर्क कुठेच नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क घडून आणावा लागेल. त्यासाठी इथे मात्र कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. तो कॉन्फिडन्स कुठेच इथे बॅटिंग मध्ये दिसत नाहीये. तो कॉन्फिडन्स आणावा लागेल. कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. आपल्याला कोणत्याही गोष्ट पूर्ण करण्यासाठी कॉन्फिडन्स हा देखील महत्वाचा आहे. फुलटॉस आहे, वेग आहे, परंतु या वेगावरच अनियंत्रित मारा देखील आहे.
एक्स्ट्रा धावा रोकावे लागतील एक्स्ट्रा धावा. वाईट +1 एकूण 2 धावा इथे मात्र गिफ्टेड बहाल केलेत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 23. 23 धावा या फलकावरती लागलेत. 23 धावा या फलकावरती लागलेत. या चेंडूवरती बॅकफुटवरती जाऊन या चेंडूला पॉईंटच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढले. एकेरी धावेला 2 धावेसाठी हा फटका खेळला गेला. डिक्लेअर झोन मध्ये फटका खेळल्यानंतर 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 25 धावा या फलकावरती. तिसऱ्या षटकाची इथे मात्र झाली सांगता आणि या तिसऱ्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या 25 म्हणजेच येणारे 18 चेंडू आणि या 18 चेंडू मध्ये अजून देखील 49 धावा या बनवायच्या आहेत. 18 चेंडू 49 धावा. समीकरण तितकंच सोपं देखील नाही आहे आणि कठीण देखील नाही आहे. पाहिजे या 18 चेंडू मध्ये 49 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. ठीक आहे. पहिल्या 4 षटकामध्ये जर 3 षटकामध्ये जर पाहायला गेलं तर शाहूवाडी संघ वर्चस्व ठरलाय. इथे मात्र 500 कोडोली संघ कुठेतरी फेल ठरलाय. परंतु फेल या शब्दाचा अर्थ हा अपयश नाहीये, तर या फेल या शब्दाचा अर्थ फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग, शिकण्याचा पहिला प्रयत्न तुम्ही आपण केला आणि तो प्रयत्न केल्यानंतर आपल्याला यशाचं शिखर देखील गाठायचं आहे. पहिलं पाऊल जरूर चढलंय. फेल म्हणजे अपयश नाहीये मित्रांनो. फेल म्हणजे यशाची पहिली पायरी आहे, ती चढलाय. परंतु ती पहिली पायरी चढल्यानंतर आपल्याला यशाच्या तख्तामध्ये पर्यंत देखील पोहोचायचं आहे आणि ते पोहोचण्यासाठी आपल्याला ते आत्मविश्वास देखील महत्वाचा आहे आणि आत्मविश्वासच तुम्हाला या विजयापर्यंत नेऊन ठेवू शकतो आणि तो आत्मविश्वास दाखवावा लागेल फलंदाजांना या मॅच मध्ये. ओहो, फटका तर खेळण्याचा प्रयत्न केला परंतु लेग साइडला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यानंतर इथे मात्र एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय का आणि या प्रयत्नामध्ये काय घडलंय पहा. आपली विकेट स्वस्तामध्ये मिळवली आहे इथे मात्र अविनाश वाघमारे. बॅक टू द पॅव्हिलियन. पत्त्यांचा बंगला जसा कोसळावा तसा डाव कोसळताना आपल्याला जरूर पाहायला भेटतोय. कोणताही खेळाडू या मैदानामध्ये जास्तीत जास्त काळ व्यतीत करत नाहीये. संयम महत्वाचा आहे. कोणतीही गोष्ट इथे मात्र मिळवण्यासाठी संयम ही महत्वाचे आहे, परंतु तो संयम राखला जात नाहीये. सातत्याने कुठेतरी धावा बनवण्याचा तो प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्नामध्ये आपली विकेट जी आहे ती गमावली जात आहेत. कौतुक करावं लागेल. इथे मात्र शाहूवाडीच्या या संघाचं यश 11 शाहूवाडी नावातच यश आहे आणि ते यश मिळवण्यासाठी सध्याच्या घडीला जो संघर्ष चाललाय तो अप्रतिम चाललाय. ओहो, फटका आडव्या बॅटने खेळलाय जरूर. इथे मात्र कव्हरच्या दिशेने फटका खेळल्यानंतर लाजवाब टायमिंग, प्रॉपर फटका. थँक्यू डीसी. नक्कीच थोडस मागे आतले आणि त्यानंतर एक रूम बनवली, जागा घेतली आणि एक चांगला फटका इथे मात्र खेळला गेला. अमोल शिरट्टी या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे ही मॅच कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूने फिरवण्याची. फुलटॉस आहे, लॉस होईल का? नक्कीच आक्रमण चढवलंय आणि चेंडूला पाठवलंय सरळ सीमा रेषापार. षटकार. या षटकाराने धावसंख्येचं टोटल आता मात्र वाढताना पाहायला मिळते. धावसंख्येचं टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत
36 36 धावा फलकावरती लागलेत. 74 धावांचा पाठलाग करताना आता मात्र जिंकण्यासाठी 14 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. अजून देखील 14 चेंडू 38 धावा या धावसंख्येकडे लक्ष ठेवावं लागेल. अमोल शिरहट्टीला अटाईला तयार नाहीयेत. खेळाडू जर पाहायला गेलं तर सातत्याने मेहनत करणारा खेळाडू आहे, सातत्याने स्वतःला प्रूव्ह करणारा खेळाडू आहे. सातत्याने या खेळाडूने दर्जेदार क्रिकेट खेळलं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूचा नक्कीच दर्जेदार खेळ राहिला. परंतु रबर बॉलचं क्रिकेट हे वेगळं क्रिकेट आहे आणि या वेगळ्या क्रिकेटमध्ये देखील स्वतःला इथे मात्र सिद्ध केलं या खेळाडूने. ओहो, बॅट स्विंग अप्रतिम होती, परंतु संपर्क होणं देखील गरजेचं होतं. संपर्क नाहीये आणि म्हणूनच या चेंडूवरती धावा ज्या आहेत ते रोखले गेलेत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 36 36 धावा या फलकावरती लागलेत. अजून देखील 13 चेंडू शिल्लक आहेत आणि या 13 चेंडूमध्ये 38 ची गरज अजून देखील आहे. 38 धावा 13 चेंडूमध्ये सामना नक्कीच कोणत्याही क्षणी इथे मात्र फिरू शकतो. ओहो, पुन्हा एकदा या चेंडूवरती थोडस दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि म्हणूनच कुठेतरी अपयश आलंय आणि हा चेंडू नेदाब आलाय. म्हणजेच काय तर 4 षटकांची सांगता झाली. 4 षटकामध्ये 36 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यावरती येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये अजून देखील करायचे आहेत जिंकण्यासाठी 38 धावा. 12 चेंडू 38 धावा. पुन्हा एकदा तोच प्रश्न, बनवल्या जातील की रोखल्या जातील? बनवायच्या तर आहेत आणि रोकायच्या देखील आहेत. तोपर्यंत आपण हा मूड फ्रेश करण्यासाठी जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. ओरटू डीजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती या तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात, तर तुम्हाला तुमच्यामधील असणारी ती क्षमता, तुमच्यामधील असणारी ती ताकद दाखवण्यासाठी त्या कठीण परिस्थिती येत असतात. या कठीण परिस्थितीवरती मात करण्यासाठी तुमच्यामध्ये ती असणारी ताकद आता मात्र ओळखावी लागेल आणि ती ताकद दाखवण्यासाठी अभिजित कटारे हे देखील सज्ज झालेत. ओहो, फटका तर खेळलाय. 1 बाउन्स चेंडू जातोय इथे मात्र सीमारेषेलगत, परंतु या चेंडूला चांगल्या प्रकारे अडवलं देखील गेलंय. या क्षेत्ररक्षणासाठी प्रेक्षकांच्या माध्यमातून टाळ्यांचा आवाज येतोय, म्हणजे चांगली कामगिरी केली. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा फटका खेळल्यानंतर टिपला प्रोटेक्शन आहे आणि त्यानंतर इथे मात्र धावा देखील इथे मात्र रोखले गेले. चांगली गोलंदाजी होते इथे मात्र. उत्कर्ष कोटावरे अजून एक शाहूवाडीचा एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं असा एक लेफ्ट आर्म गोलंदाज. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. एक दर्जेदार गोलंदाज आहेत. या गोलंदाजाला आपली ती गोलंदाजी करावी लागेल, कारण का अजून देखील 11 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. आडव्या बॅटने फटक्याला लपेटलं गेलं. इथे मात्र जर पाहायला गेलं तर चांगले क्षेत्ररक्षण रोहित पाटीलच्या माध्यमातून झाले. तोपर्यंत एकेरी धाव ओल्डरच्या माध्यमातून चांगली बॅटिंग आपण पाहिली होती आणि क्षेत्ररक्षण देखील तेवढेच ताकदीचं होताना पाहायला मिळत आहे. आपल्या संघासाठी जेवढं काही योगदान देता येईल ते योगदान जे आहे ते दिलं जाते. धावसंख्या सध्याच्या घडीला 38 धावा फलकावरती. अमोल आणि त्याचबरोबर अभिजित यांना जीतची प्रतीक्षा आहे, जिंकण्याची प्रतीक्षा आहे. हा चेंडू थोडासा खराब आहे. पाहिजे या चेंडूवरती या पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतोय. पंचांचा इशारा जरूर आलाय, एक्स्ट्रा धावीचा इशारा. या एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखावे लागतील गोलंदाज उत्कर्ष कोटावरेला, कारण का या एक्स्ट्रा धावा देखील या मॅच मध्ये शिरकाव करून देणाऱ्या ठरू शकतात आणि म्हणूनच या एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखावे लागतील या मॅच मध्ये. ओहो, या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आले आणि झेल इथे मात्र टिपला जातोय. चांगला झेल संतोष मगदुमच्या माध्यमातून टिपलाय. चांगली कामगिरी इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये.
आणि ज्या संघाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ज्या संघाने ऑल इंडिया रब्बर बॉल प्रीमियर लीगची टायटल जिंकलं होतं, संदीप भाऊ ठाकूर, स्वर्गीय गुलाबराव वाबळे चषकावरती ज्या संघाने नाव कोरलं होतं, यशवंत भाऊ पाचंगे, योगेश सरकार, संविधान ग्रुप पुणे संघ इथे मात्र दाखल झालाय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. डॉन यांचा संघ पुन्हा एकदा आपली डॉनगिरी पेश करण्यासाठी हा देखील सज्ज झालाय. या संघाचे एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया मित्रांनो. ज्या संघाने पहिली ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा गाजवली होती, जी टुर्नामेंट जी आहे ती ऑप्शन स्वरूपामध्ये झाली होती, ती स्पर्धा ज्या संघाने जिंकली होती तोच संघ इथे मात्र दाखल झाला या स्पर्धेमध्ये. ओहो, नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र दूर वरून ठेवलाय आणि याच चेंडूवरती उत्तर नाहीये. रोहन मोरेकडे एक उभरता सितारा म्हणून ज्या वारणा परिसरामध्ये या खेळाडूची देखील चर्चा राहिली आहे. रोहन मोरेला आपली ताकद दाखवावी लागेल या मॅच मध्ये. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. कौतुक करावं लागेल उत्कर्ष कोटावडेचं. सुरुवातीला जर धावा बनवल्या असत्या तर नक्कीच या मॅच मध्ये थोडस चित्र पाहायला मिळालं असतं वेगळं, परंतु इथे मात्र जर पाहायला गेलं तर धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे. 40 धावा फलकापती लागलेत. म्हणजेच काय तर जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 34 धावांची आहे गरज. 6 चेंडू 6 षटकार लगावले जातील का हे देखील पाहावं लागेल. यानंतर पीएम स्पोर्ट्स बोरगाव संघ, प्रवीणजी मिटारी सर यांचा हा संघ ते देखील इथे मात्र उपस्थित आहेत. प्रवीणजी मिटारी सर आपल्या टीमची नावं द्यायचे आणि त्याचबरोबर यशवंत भाऊ पाचंगे, योगेश सरकार, संविधान ग्रुप, डॉन 11चा संघ आपले देखील जी नावं आहेत ती इथे मात्र द्यायचे आहेत. दोन्ही संघ प्लीज इथे मात्र आपली नावं जी आहेत ती द्यायची आहेत. दोन्ही संघांनी इथे मात्र नाणेफेकीसाठी यायचं आहे. पीएम स्पोर्ट्स बोरगाव, प्रवीणजी मिटारी यांचा हा संघ इथे दाखल झालाय. त्यांचे कर्णधार इथे मात्र दाखल झाले आहेत. गोलंदाजी मार्कवरती लालासो पाटील, अजून एक जुना जाणता खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं असा एक खेळाडू इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती, परंतु त्याचं स्वागत इथे चौकारांनीशी केलंय. कुठेतरी या फटकेबाजीला उशीर झालाय. सातत्य राखणं गरजेचं होतं. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर इथे सातत्याचा अभाव पाहायला भेटलाय आणि म्हणूनच इथे या मॅच मध्ये वर्चस्व हे शाहूवाडी संघाचं पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल शाहूवाडीच्या संघाचं, ज्या प्रकारे कामगिरी केली या संघाने. शाहूवाडी परिसरातील हे सर्व खेळाडू आहेत, मुंबई परिसरामध्ये सातत्याने क्रिकेट रबर बॉलचं क्रिकेट खेळत असतात आणि तोच अनुभव इथे मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळालाय आणि त्याच अनुभवामुळे त्यांनी 500 कोडोली तगड्या संघाला इथे मात्र एक तगडं आव्हान दिलं आणि पराभवाच्या दिशेने 500 कोडोलीला इथे मात्र वाटचाल करावी लागते. फटका तर चांगला गेलाय, सुरेख फटका आहे. कार्पेटच्या साह्याने फटका खेळला, परंतु इथे मात्र डीपला प्रोटेक्शन जरूर दिलं गेलं आणि त्यानंतर इथे धावा ज्या आहेत त्या कंप्लीट होत आहेत. एक धावसंख्येचं टोटल इथे मात्र जाऊन पोहोचते 46 धावा. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लालासो पाटील, अनुभवाची शिदोरी ज्या खेळाडूकडे आहे. नक्कीच कित्येक खेळाडूंना, शाहूवाडीच्या खेळाडूंना ज्या खेळाडूने घडवलंय असा हा खेळाडू आहे. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय, परंतु थोडासा डावेष्टीच्या बाहेरचा आहे आणि म्हणूनच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा ज्या आहेत ते खर्च केल्यात. एक्स्ट्रा धावा इथे मात्र रोखावे लागतील गोलंदाजांना. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 47 धावा. ओहो, थोडासा दूर ठेवलाय फलंदाजापासून आणि म्हणूनच या चेंडूवरती अमोल शिरट्टी थोडस मागे सरकताना पाहायला भेटलेत, मागे येताना पाहायला मिळालेत. फुल टॉस आहे, आक्रमण चढवलंय, परंतु या आक्रमणाने विजय साकारता येणार नाहीये. हा षटकार आलाय खरा, परंतु हा षटकार विजयाचं कारण ठरला नाहीये. याच बरोबर या मॅचला जिंकून शाहूवाडी संघाने दुसऱ्या फेरीमध्ये आपलं स्थान जे आहे ते निश्चित केलंय.
आणि इथे एक व्यक्तिमत्व आपल्या साथीला सोडलं गेले ते म्हणजेच पीएम स्पोर्ट्सचे ओनर प्रवीणजी मिटारी सर यांच्या मालकीचा संघ आणि आज प्रवीणजी मिटारी यांचा वाढदिवस देखील आहे. प्रवीणजी मिटारी सर आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. नक्कीच एक मैत्रीच्या दुनियेतील एक सच्चा माणूस म्हणून ज्याला ओळखलं जातं. गर्व नाहीये या माणसाला. नक्कीच डाऊन टू अर्थ असे व्यक्तिमत्व प्रवीणजी मिटारे यांच्या आज वाढदिवस आणि याच वाढदिवसाचं औचित्य साधून आज पीएम स्पोर्ट्स या नावाने हा संघ खेळताना दिसेल. बोरगाव स्पोर्ट्स बोरगाव संघ आज पीएम स्पोर्ट्स बोरगाव या नावाने खेळताना दिसेल. आज वाढदिवस विजयाने साजरा होईल का हे देखील पाहावं लागेल.